मानपाट शरीर एका सरळ रेषेत 7 श्वसनांचं एक आवर्तन करूया. तोंडाने श्वास सोडायचा आहे, नाकाने घ्यायचा आहे. संत गतीने श्वास सोडायचा आहे, संत गतीने घ्यायचा आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास येतोय, श्वास जातोय. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर डोक्यापासून तळपायापर्यंत संपूर्ण स्नायू शिथिल सैल करत जायचे. जाणारा प्रत्येक श्वास शरीरातील दूषित द्रव्य वायू बाहेर टाकत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्यासोबत भरपूर प्राणवायू घेऊन आत येत आहे. त्या प्राणवायूचा अशुद्ध रक्तकणांशी संपर्क होऊन त्यातून निर्माण होणारा दूषित वायू उच्छ्वासाच्या स्वरूपात बाहेर पडत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास येतोय, श्वास जातोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण स्नायू शिथिल होत आहेत. श्वास फक्त तोंडाने सोडायचा आहे, घेण्याची क्रिया आपोआप होऊ द्यायची आहे. आता संपूर्ण लक्ष डोळे मिटून श्वास येण्याकडे आणि जाण्याकडे म्हणजे श्वासाकडे द्यायचं आहे. आता श्वास नाकानेच घ्यायचा आहे आणि तोंडाने नाकाने सोडायचा आहे. श्वासाचा संपर्क मनाशी होऊ द्यायचा आहे. श्वासासोबत मनही शांत करायचं आहे. शांत मन आणि शांत श्वास शरीराशी जोडायचा आहे. आता हळूच एक लहान उसासा सोडायचा आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता एक लहान उसासा सोडायचा आहे आणि लहान श्वास घ्यायचा आहे. आता दोन्ही हात एकमेकांवर घासून निर्माण झालेली ऊर्जा चेहऱ्याला द्यायची, कपाळाला द्यायची, डोळ्यांना द्यायची, कानाला द्यायची, माड्याला द्यायची आणि हळूच
स्मित हास्य करत डोळे उघडायचे.